आदेश माऊली, रामकृष्ण हरी माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माझी खूप अशी इच्छा होती लहानपणापासून की मला हे खूप आवडायचं. म्हणजे दगडी काम असलेलं जे आर्किटेक्चर ज्याला म्हणतात तर तसं म्हणजे वास्तुतत्व भरलेलं असं. आणि हा जो काही देवळीची संकल्पना जी आहे ना ती मला खूप आवडायची. आणि योगायोगाने का होईना माऊलींच्या आशीर्वादाने, ज्ञानींच्या राजाच्या आशीर्वादाने आणि नवनाथांच्या आशीर्वादाने आम्हाला त्या देवळीचा जो आनंद आहे तो आपल्या जे माऊलींची वास्तू आहे आळंदीतली विश्रांत वाडीपासून जवळ, तर त्या ठिकाणी त्याचा आनंद घेता आला आहे. हे सगळं माऊलींची कृपा आहे. रामकृष्ण हरी माऊली, आदेश आदेश. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या देवळीचं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जे महत्त्व आहे, तर तुम्हाला कधी गावी घर बांधायचं असेल किंवा काय तर वास्तुशास्त्राचं महत्त्व असं आहे. तर त्या ठिकाणी जर आपल्याला देवळीचं हे स्वरूप असेल तर आपण या ठिकाणी कधी ना कधीतरी थोड्याशा का स्वरूपात एक कणभर का होईना जर कधी 27 दिवसातून एकदा तरी कापूर जाळलात तर अधिक आनंद. दिवा लावताच येईल असं नाही आपल्याला, त्या ठिकाणी दिवा पेटवतो, पण कापूर जरी जाळलात असं मातीच्या पंचायती त्याच्यामध्ये ठेवून जाळला तरी चालेल. तुम्हाला असं डायरेक्ट ठेवता आलं तिथे जाळला तरी चालतं. तर कापूर काय करतो, त्याचं अस्तित्व नष्ट करून टाकतो ना, म्हणजे स्वतः पेटून घेतो आणि ते नसतं. म्हणजे दिव्यापेक्षा म्हणजे आता उपाय म्हणून सांगतोय म्हणजे कापूर म्हणून. तर ह्याच्यात खरं तर दिवा पंटी खूप सुंदर त्या ठिकाणी हे असतं. पण जर त्याचा वेगळ्या रीतीने उपयोग आपल्याला करायचा आहे तर आपण त्या ठिकाणी कर्पूराग्नी करू शकतो. आणि तो कर्पूराग्नी जो आहे तो तुम्ही अगदी डायरेक्ट तुम्ही ठेवू शकता आणि त्या ठिकाणी करू. आणि ते काय होतं, म्हणून बघा तिथे असं काळं पकडणार म्हणजे काळं काळं होणार. ते सगळं काय होणार, हळूहळू काळं काळं होतं ना. तर काळं काळं होतं तर त्यावेळेस ते लक्षात ठेवायचं. तुम्ही जसं लहान बाळाला काजळी टीका लावतो ना आपण, बरोबर आहे, तर तसंच तुमच्याकडे जी तुमची वास्तुदेवता आहे त्या वास्तुदेवतेला येण्या अगोदर कोणाची दृष्ट असेल तर ते काळं बघून ते काळं त्या ठिकाणी काय करतं, तर ते जो विरोधाभास आहे, तो विरोधी ऊर्जा आहे, निगेटिव्ह नकारात्मक दूषित ऊर्जा आहे, ते खेचून घेतं आलं ना. आणि आपल्या वास्तूला उत्तम ऊर्जा स्पंदनं लाभतात. एवढा ह्याचा ताकदीचा फायदा आहे. आणि म्हणून नाथांच्या घरची उलटीचं होणं, माऊलींचं हे जे काही पर्णकुटी बनण्या अगोदर माऊलींची देवळी आली आणि माऊलींचा पाषाण आला. आता हा चमत्कार केवळ आणि केवळ माऊलींच्या आणि सर्व शिष्यदेवता माऊलींच्या आशीर्वादानेच होऊ शकतो. आम्ही फक्त पामर आहोत, निमित्त मात्र. आदेश.